नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची स्टोरी आहे पुणे देहरोड पिंपळी चिंचवडमधली तरवडे परिसरामध्ये घटना घडलेली आहे. तर मंगला सूरज टेंबरे वय 30, जगन्नाथ सरोदे वय 55. आता मंगलाचा नवरा असतो दत्तात्रय सावळे. ही तिचं दुसरं लग्न झालेलं असतं. पहिला जो नवरा असतो तो वारलेला असतो आणि पहिल्या नवऱ्यापासून तिला एक मुलगा आणि एक मुलगी असते. तर सुखी संसार चालू असतो त्यांचा. जो दत्तात्रय सावळे आहे तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचं काम करत असतो आणि जो जगन्नाथ सरोदे आहे तो तिथे लेबरचं काम करत असतो. तर दोघांचे अनैतिक संबंध चालू होता, जे मंगला आणि जगन्नाथचे. तर आजकाल जगामध्ये म्हणजे भरपूर घटना घडत आहे अशा. अनैतिक संबंधाचे शेवटसुद्धा तेवढाच भयंकर होतो. आजच्या स्टोरीतून तुम्हाला सांगणार आहे. तर दोघांचे अनैतिक संबंध होत त्याच्या नवऱ्याला कळतं, दत्तात्रय सावळेला. तर एक दिवस तो दोघांना रंगे हात पकडतो. तर रंगे हात पकडल्यानंतर त्याचा राग अनावर जातो. तो डायरेक्ट घराच्या बाहेर सिमेंटचे ब्लॉक पडलेले असतात, कारण तो याचं कॉन्ट्रॅक्टरचंच काम करत असतो. तिथे ब्लॉक पडलेले असतात. तो डायरेक्ट दोघांना ते ब्लॉकनी मारायला सुरुवात करतो आणि दोघांना ठेचून मारून टाकतो. तर बघू शकता दोघांचा बी जागीच मृत्यू होतो. त्यानंतर त्याचा नवरा दत्तात्रय सावळे याला पोलीस पकडतात. 2 मुले बघू शकता कसे अनाथ झाले. जी मंगल आहे तिने जर विचार केला असता आपला पहिला नवरा मेला आहे, तर यांनी आपल्याला स्वीकारलं आहे, आपल्या मुलांकडे लक्ष देणं, त्यांचं शिक्षण करणं, चांगला सुखी प्रपंच होता. पण या अनैतिक संबंधामुळे बघू शकता आज काही घडलेलं आहे. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्त एवढंच आहे, सत्य आपण समोर आणत आहोत. अशा घटना घडू नयेत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.